स्वामी भक्तांनो, दरवर्षी 20 मार्च हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. कारण या दिवशी अक्कलकोटची परमपूज्य स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जातो. या दिवशी जर तुम्ही प्रार्थना, जप आणि सेवा केली तर ती सामान्य दिवसांपेक्षा अनेक पटीने जास्त फलदायी ठरते. जर या दिवशी एखाद्या भक्ताने पूर्ण श्रद्धेने ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा जप केला तर त्याच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडू लागतात. मनातील भीती आणि नकारात्मक विचार कमी होऊ लागतात. जीवनातील अडथळे आणि संकटे हळूहळू दूर होऊ लागतात. घरात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींची कृपा जीवनावर राहते. फक्त मंत्रजपच नाही तर तुम्ही या दिवशी जर सत्कर्म केले तर त्याचे फळ अजून वाढते. जसे की गरजूंना अन्नदान केले, एखाद्या गरीब व्यक्तीला मदत केली, स्वामींच्या नावाने सेवा केली तर असे मानले जाते की त्या भक्ताच्या जीवनातील अनेक अडचणी दूर होण्यास सुरुवात होते. कारण स्वामी समर्थ महाराजांनी भक्तांना नेहमी एकच दिलासा दिला होता, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणूनच 20 मार्च या पवित्र दिवशी सकाळी स्नान करून स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावा आणि मनापासून ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा जप करा. असं केल्याने मन शुद्ध होतं, विचार सकारात्मक होतात आणि स्वामींची कृपा जीवनात अनुभवायला मिळते. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न नक्की येतो, स्वामी समर्थ महाराज नेमके कोण होते? ते पृथ्वीवर कसे प्रकट झाले आणि त्यांच्या जीवनात कोणत्या अद्भुत लीला घडल्या? चला तर मग आता आपण स्वामी समर्थांचे अद्भुत जीवनचरित्र समजून घेणार आहोत. आज आपण अशा एका परब्रह्म स्वरूपाची, अशा एका साक्षात ईश्वरी अवताराची कथा ऐकणार आहोत, ज्यांच्या केवळ नामस्मरणाने भक्तांची संकटे राख होतात, ज्यांच्या एका दृष्टिक्षेपात जगन्नाथाची करुणा सामावलेली आहे. ते म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. श्री गुरुचरित्र आणि स्वामी समर्थ बखरीमध्ये ज्यांच्या अगाध लीलांचं वर्णन केले आहे, तोच हा परब्रह्माचा प्रवास आज आपण अनुभवणार आहोत. कलियुगात जेव्हा धर्माचा ऱ्हास होऊ लागला, मानवी मन दुःखाच्या आणि अज्ञानाच्या अंधकारात बुडू लागले, तेव्हा साक्षात श्री दत्तात्रेयांनी आपल्या भक्तांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा सगुण रूप धारण केले. श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे हे तिसरे आणि सर्वात प्रगल्भ असे दत्तावतार म्हणजे श्री स्वामी समर्थ. त्यांची कथा ऐकणे हे केवळ श्रवण नसून तो एक महायज्ञ आहे, ज्यातून जन्मांतरीची पापे भस्मसात होतात. श्रोतेहो, या दिव्य यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही अद्याप आपल्या ज्ञानामृत सार या वाहिनीला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा, कारण इथून पुढे मिळणारे प्रत्येक ज्ञानकण हे तुमच्या आयुष्याला दिशा देणारे ठरणार आहेत. चला तर मग डोळे मिटून आणि हात जोडून स्मरण करूया त्या अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायकाचे, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. इसवी सनाच्या 15व्या शतकात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज श्रीशैल पर्वताजवळील कर्दळी वनात तपश्चर्येसाठी गुप्त झाले. शेकडो वर्षे लोटली, काळ पुढे सरकत राहिला. महाराज ज्या ठिकाणी ध्यानस्थ बसले होते त्या ठिकाणी एक महाकाय वारुळ निर्माण झाले. आजूबाजूला घनदाट जंगल, हिंस्त्र श्वापदे आणि माणसाचा मागमूसही नसलेला तो भयंकर कर्दळी वनाचा परिसर. पण त्या वारुळात एक विलक्षण तेज धगधगत होते. शेकडो वर्षांच्या तपश्चर्येनंतर प्रगट होण्याची वेळ जवळ आली होती. एके दिवशी एक लाकूड तोड्या त्या घनदाट जंगलात लाकडे तोडण्यासाठी आला. चुकून त्याच्या हातातील तीक्ष्ण कुऱ्हाड त्या महाकाय वारुळावर सपासप पडली. आणि काय आश्चर्य, कुऱ्हाड वारुळाला लागताच त्यातून रक्ताची भळभळती धार उडाली. तो लाकूड तोड्या भीतीने थरथर कापू लागला. त्याच क्षणी ते वारूळ दुभंगले आणि त्यातून कोट्यावधी सूर्यांच्या तेजाने झळाळणारी एक दिव्य आकृती बाहेर आली. आजानुबाहू, तेजःपुंज शरीर, कपाळावर भस्म आणि चेहऱ्यावर संपूर्ण ब्रह्मांडाची शांती. ते साक्षात श्री स्वामी समर्थ होते. कुऱ्हाडीचा घाव त्यांच्या मांडीवर लागला होता. लाकूड तोड्या त्यांच्या चरणांवर पडून क्षमा मागू लागला. पण हे तर करुणासागर. स्वामींनी हसून त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, अरे वेड्या, घाबरू नकोस. माझ्या प्रकटीकरणाची वेळ झाली होती आणि तू तर केवळ एक निमित्त आहेस. हेच ते स्वामींचे पहिले दर्शन, ज्याने जगाला एक नवा आधार दिला.
कर्दळी वनातून प्रगट झाल्यानंतर स्वामी समर्थांनी एका जागी वास्तव्य न करता संपूर्ण भारताचे भ्रमण सुरू केले. त्यांनी स्वतःला एका नावात कधीच बांधून ठेवले नाही. हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांपासून ते कन्याकुमारीच्या सागरापर्यंत त्यांचे चरण लागले. हरिद्वार, काशी, द्वारका, गिरनार, जगन्नाथपुरी अशा अनेक तीर्थक्षेत्री स्वामींनी संचार केला. त्यांच्या या प्रवासात त्यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखले गेले. कोणी त्यांना चंचल भारती म्हणत, कोणी दिगंबर स्वामी म्हणत, तर कोणी त्यांना साक्षात शिवशंकर मानत. बंगालमध्ये त्यांनी अनेक तांत्रिकांचा गर्वहरण केला. गंगेच्या किनारी बसून त्यांनी अनेक योग्यांना आणि ऋषीमुनींना योगाचे धडे दिले. स्वामींचा हा प्रवास केवळ भौगोलिक नव्हता, तर तो पृथ्वीवरील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून भक्तीची नवी पेरणी करण्यासाठी होता. ते कधी जंगलात वाघांसोबत खेळताना दिसत, तर कधी स्मशानात बसून अघोरी साधकांशी संवाद साधताना दिसत. त्यांच्यासाठी सोने आणि माती दोन्ही समान होते. या प्रवासात त्यांनी अनेक गरिबांना, रोग्यांना आणि दुःखी जीवांना नवजीवन दिले. श्रोतेहो, स्वामींचे हे भ्रमण म्हणजे जणू प्रत्यक्ष ईश्वराने आपल्या लेकरांच्या शोधात काढलेली दिंडीच होती. जर तुम्हाला स्वामींची ही अगाध माया आणि त्यांचे हे अलौकिक चरित्र आवडत असेल, तर कृपया आत्ताच आपल्या ज्ञानामृत सार चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच दिव्यकथा तुमच्यापर्यंत सतत पोहोचत राहतील. अनेक वर्षे संपूर्ण भारतवर्षात संचार केल्यानंतर स्वामी समर्थांची पावले दक्षिण भारताकडे वळली. तेलंगणा, आंध्र प्रदेश पार करत महाराज महाराष्ट्राच्या भूमीत आले आणि त्यांनी मंगळवेढ्यात प्रवेश केला. मंगळवेढ्यात स्वामींनी जे वास्तव्य केले ते अत्यंत गूढ आणि अनाकलनीय होते. तिथे ते वेड्यासारखे वावरत, कधी मुलांसोबत विटीदांडू खेळत, तर कधी जंगलात एकटेच बसून स्वतःशीच हसत असत. लोक त्यांना वेडा म्हणत आणि ज्यांना खरी दृष्टी होती त्यांना जाणवत होते की हा वेडा नसून साक्षात त्रैलोक्यनाथ आहे. मंगळवेढ्यातील एका घटनेचा उल्लेख स्वामी समर्थ बखरीत अत्यंत सुंदर रीतीने केला आहे. तिथे स्वामी एका निर्जन ठिकाणी राहायचे. एकदा एका भक्ताने त्यांना जेवणाचे आमंत्रण दिले, पण त्याच्याकडे इतके अन्न नव्हते की तो तिथे आलेल्या सर्वांना जेव घालू शकेल. त्याने स्वामींच्या चरणी प्रार्थना केली. स्वामींनी केवळ त्या अन्नावर कृपादृष्टी टाकली आणि काय आश्चर्य, ते अन्न शेकडो नपांनी खाल्ले तरीही संपले नाही. जणू द्रौपदीच्या थाळीसारखाच तो चमत्कार होता. मंगळवेढ्यात स्वामींनी अनेकांचे आजार बरे केले, पण तरीही त्यांनी तिथे स्वतःचा असा कोणताही मठ किंवा आश्रम स्थापन केला नाही. ते पूर्णपणे विरक्त होते. त्यांच्या लीला सामान्य माणसाच्या बुद्धीपलीकडच्या होत्या. त्यांचे हसणे, रागवणे, शिव्या देणे यातही भक्तांचे कल्याण दडलेले होते. इसवी सन 1856 हा तो सुवर्ण काळ होता, जेव्हा अक्कलकोट नगरीचे भाग्य फळफळले. मंगळवेढ्याहून स्वामींनी अक्कलकोटच्या दिशेने प्रस्थान केले. अक्कलकोटमध्ये प्रवेश करताना त्यांची भेट चिंतोपंत टोळ यांच्याशी झाली. चिंतोपंतांनी स्वामींचे ते तेज पाहिले आणि ते त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. त्यांनी अत्यंत नम्रपणे स्वामींना आपल्या घरी आणले. अक्कलकोटमध्ये स्वामींचा प्रवेश झाला आणि जणू त्या नगरीच्या कणाकणात चैतन्य सळसळू लागले. अक्कलकोटचे तत्कालीन राजे मालोजीराजे भोसले यांना जेव्हा या महापुरुषाची ख्याती समजली, तेव्हा त्यांनी स्वतः येऊन स्वामींचे दर्शन घेतले. स्वामींच्या एका दर्शनाने राजांचे सारे प्रश्न सुटले आणि अक्कलकोट संस्थान जणू स्वामींच्या चरणांवर अर्पण झाले. अक्कलकोट हे आता केवळ एक शहर राहिले नव्हते, तर ते या विश्वाचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र बनले होते. स्वामींनी अक्कलकोटला आपली कर्मभूमी बनवली. तिथे त्यांनी एका वडाच्या झाडाखाली आपले आसन मांडले. तो वटवृक्ष आज देवत्वाचा प्रतीक बनला आहे. रोज हजारो लोक स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला येऊ लागले. राजांपासून ते रंकापर्यंत सर्वांसाठी स्वामींचा दरबार खुला होता. तिथे कोणताही भेदभाव नव्हता. जो श्रद्धेने येईल तो रिकाम्या हाताने कधीच परत जाणार नाही, असा तो साक्षात परब्रह्माचा दरबार होता. अक्कलकोटमध्ये ज्या एका भक्ताचे नाव स्वामींच्या नावाशी कायमचे जोडले गेले, तो म्हणजे चोळप्पा. चोळप्पा हा अत्यंत गरीब ब्राह्मण होता. त्याच्या घरात 18 विश्वे दारिद्र्य होते, पण त्याची भक्ती मात्र हिमालया एवढी आढळ होती. स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा त्यांनी चोळप्पाच्या घरी वास्तव्य करण्याचे ठरवले. चोळप्पाच्या पत्नीला वाटले, हा कोणता वेडा गोसावी आपल्या घरात येऊन बसला आहे, पण चोळप्पाने स्वामींना प्रत्यक्ष ईश्वर मानले. स्वतःच्या मुलाबाळांची पर्वा न करता
चोळप्पा रात्रंदिवस स्वामींच्या सेवेत रुजू झाला. स्वामींचे स्नान, त्यांचे जेवण, त्यांची निजण्याची व्यवस्था या सगळ्यात चोळप्पा स्वतःला विसरून गेला. श्रोतेहो, गरिबीतही ईश्वराची एवढी निर्मळ सेवा कशी करावी याचे जिवंत उदाहरण म्हणजे चोळप्पा. स्वामी त्याच्या भक्तीवर इतके प्रसन्न होते की त्यांनी आपले सर्वस्व चोळप्पाला अर्पण केले होते. राजा महाराजांचे राजवाडे सोडून त्रैलोक्याचा स्वामी एका गरीब ब्राह्मणाच्या झोपडीत आनंदाने राहत होता. भक्तीची ही उंची जर तुम्हाला स्पर्शून गेली असेल तर नक्कीच आपल्या ज्ञानामृतसार वाहिनीला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चोळप्पाच्या घराचे रूपांतर एका महातीर्थात झाले, जिथे देव आणि भक्त एकाच पातळीवर उभे होते. स्वामींच्या दरबारात अनेक विद्वान आणि पंडित स्वतःच्या ज्ञानाचा अहंकार घेऊन येत असत. पण स्वामींना शाब्दिक ज्ञान नाही तर हृदयातील भाव महत्त्वाचा वाटत असे. एकदा असाच एक मोठा शास्त्री अक्कलकोटला आला. त्याने संपूर्ण वेद, पुराणे आणि उपनिषदे मुखोद्गत केली होती. त्याला स्वतःच्या ज्ञानाचा प्रचंड गर्व होता. त्याने स्वामींसमोर जाऊन आव्हानाच्या सुरात वेदांचे पठण सुरू केले आणि इतरांना तुच्छ लेखू लागला. स्वामी शांतपणे हसत होते. त्यांनी तिथेच उभा असलेल्या एका अडाणी आणि समाजातील तळागाळातील व्यक्तीला बोलावले. स्वामींनी आपला कृपाहस्त त्या अडाणी व्यक्तीच्या डोक्यावर ठेवला आणि त्याला म्हणाले, अरे, यांना पुढचा वेद सांग रे जरा. आणि काय आश्चर्य, ज्या माणसाने आयुष्यात कधी शाळेची पायरी चढली नव्हती त्याच्या मुखातून अत्यंत शुद्ध आणि सुस्पष्ट संस्कृतमध्ये वेदांच्या ऋचा बाहेर पडू लागल्या. ते ऐकून तो गर्विष्ठ शास्त्री थक्क झाला. त्याचा अहंकार गळून पडला आणि तो स्वामींच्या चरणांवर कोसळला. स्वामींनी त्याला समजावले की अरे वेड्या, जोपर्यंत मनात अहंकार आहे तोपर्यंत हे पोथ्या पुराणांचे ज्ञान व्यर्थ आहे. देव हृदयात असतो, डोक्यातील गर्वात नाही. ही लीला पाहून उपस्थित सर्व भक्तगण अवाक झाले आणि त्यांनी स्वामींचा जय जयकार केला. स्वामी समर्थ हे केवळ मार्गदर्शक नव्हते, तर ते प्रत्यक्ष काळ मृत्यूलाही आपल्या इशाऱ्यावर चालवणारे महाकाल होते. स्वामींच्या बखरीत अशा अनेक कथा आहेत जिथे त्यांनी असाध्य रोगांनी ग्रस्त असलेल्यांना आणि अगदी मृत्यूच्या दाढेत गेलेल्यांना परत आणले आहे. एकदा एक स्त्री आपल्या मृत मुलाला घेऊन स्वामींसमोर आली आणि छाती पिटून रडू लागली. तिचा आक्रोश पाहून दगडही पाझरेल अशी अवस्था होती. दरबारातील लोक तिला सांगत होते की आता काही होऊ शकत नाही, मूल गेले आहे. पण ती माऊली केवळ स्वामींकडे आशेने पाहत होती. स्वामींनी त्या मृत बालकाकडे पाहिले आणि रागातच त्याला एक शिवी घातली आणि म्हणाले, उठ रे साल्या, नाटक काय करतोस? आणि संपूर्ण जगाला अचंबित करणारा चमत्कार घडला. तो मृत बालक एकाएकी डोळे उघडून रडू लागला. हे साक्षात यमराजाच्या पाशातून जीवाला ओढून आणण्याचे कृत्य होते. स्वामींची ही लीला पाहून सारे अक्कलकोट थक्क झाले. स्वामी कोणाचेही दुःख पाहू शकत नसत. त्यांच्या एका स्पर्शाने अंधांना दृष्टी मिळायची, मुके बोलू लागायचे आणि पांगळे चालू लागायचे. त्यांची भस्माची चिमूट म्हणजे प्रत्यक्ष संजीवनीच होती. स्वामी समर्थांच्या संपूर्ण चरित्राचा आणि त्यांच्या शिकवणुकीचा सार एकाच वाक्यात सामावलेला आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ शब्द नाहीत, तर तो एक जिवंत महामंत्र आहे. जेव्हा भक्ताच्या आयुष्यात चारी बाजूंनी अंधार दाटून येतो, सर्व मार्ग बंद होतात आणि आशेचा एकही किरण उरत नाही, तेव्हा हे वाक्य भक्ताला जगण्याचे बळ देते. बाळाप्पा नावाचे एक थोर भक्त होते. ते स्वतःचे सर्व काही सोडून स्वामींच्या शोधात अक्कलकोटला आले होते. बाळाप्पांनी स्वामींची अशी काही सेवा केली की स्वामींनी स्वतःच्या गळ्यातील रुद्राक्षांची माळ आणि पादुका त्यांना प्रसादारूपात दिल्या. बाळाप्पांवर जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा स्वामी अदृश्य रूपाने त्यांच्या पाठीशी उभे राहिले. स्वामी म्हणायचे, तुम्ही केवळ कर्म करत राहा, तुमच्या कर्माचे फळ आणि तुमच्या रक्षणाची जबाबदारी माझी आहे. श्रोते हो, आजच्या या कलियुगात जिथे प्रत्येक पाऊल संकटांनी भरलेले आहे, तिथे स्वामींचा हा मंत्र आपल्यासाठी एक अभेद्य कवच आहे. जर तुम्हाला स्वामींचे हे कवच तुमच्या आयुष्यात हवे असेल तर रोज या मंत्राचा जप करा. स्वामी तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्या मागे खंबीरपणे उभे राहतील. स्वामी समर्थ हे केवळ अक्कलकोट पुरते मर्यादित नव्हते. ते परब्रह्म असल्याने त्यांचा सर्वकालीन संतांशी एक सूक्ष्म आणि अदृश्य आध्यात्मिक संबंध होता.
शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज आणि स्वामी समर्थ हे सर्व एकाच ईश्वरी तत्वाचे वेगवेगळे आविष्कार होते. जेव्हा अनेक भाविक स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला येत तेव्हा स्वामी त्यांना सांगत, आता मी शिर्डीत आहे, तिथे जाऊन दर्शन घ्या, किंवा मी शेगावात प्रकटलो आहे. जेव्हा शिर्डीत साईबाबांचे प्रकटीकरण झाले तेव्हा अनेक अभ्यासक मानतात की स्वामींच्याच ऊर्जेचा तो एक विस्तार होता. रामकृष्ण परमहंस आणि इतर अनेक महात्मे स्वामींचे मानसिक स्तरातून दर्शन घेत असत. स्वामींनी कधीच कोणत्या संतांमध्ये भेद केला नाही. ते नेहमी म्हणायचे की सर्व नद्या शेवटी एकाच समुद्राला मिळतात. त्यामुळे कोणत्याही संताची भक्ती केली तरी ती माझ्यापर्यंतच पोहोचते. स्वामींची ही विशाल दृष्टी त्यांच्या भक्तांना खऱ्या अध्यात्माची ओळख करून देत असे. आज आपण पाहतो की स्वामींचे भक्त साईबाबांना आणि गजानन महाराजांनाही तेवढ्याच श्रद्धेने पूजतात, कारण या सर्वांच्या मुळाशी असलेले चैतन्य एकच आहे. इसवी सन 1878 अक्कलकोटच्या वातावरणात एक विचित्र उदासी पसरू लागली होती. वटवृक्षाची पाने जणू सुकू लागली होती. स्वामींनी आपल्या वर्तनातून महानिर्वाणाची चाहूल देण्यास सुरुवात केली होती. ते सतत स्वतःला एकांतात ठेवू लागले. त्यांच्या लीला आता थांबल्या होत्या आणि ते एकटक शून्यात पाहत असत. एकदा त्यांनी आपल्या शिष्यांना बोलावले आणि स्वतःच्या हाताने आपल्या वस्तूंचे वाटप सुरू केले. चोळप्पा, बाळप्पा आणि इतर भक्तांच्या लक्षात आले की आता आपला आधारस्तंभ आपल्याला सोडून जाण्याच्या तयारीत आहे. अक्कलकोटमध्ये जणू शोककळा पसरली. भक्तगण स्वामींच्या चारणांवर पडून रडू लागले. महाराज, आम्हा पामरांना कोणाच्या भरोशावर सोडून चाललात? तेव्हा स्वामींनी आपल्या खर्जातल्या पण अत्यंत प्रेमळ आवाजात सांगितले, मी कुठेही जाणार नाही. माझा देह जरी गेला तरी मी संजीवन समाधी घेईन अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली, आणि माझ्या भक्तांच्या हृदयात मी कायम वास करेन. तुम्ही जेव्हा मला हाक माराल तेव्हा मी धावून येईन. पण तरीही भौतिक देहाचा विरह हा मानवी मनासाठी सहन करण्यापलीकडचा असतो. अक्कलकोटच्या नगरीत रात्रंदिवस केवळ स्वामींच्या नामाचा जप सुरू झाला. सर्वांचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. तो अत्यंत दुःखद आणि छाती फाडून टाकणारा दिवस उजाडला. चैत्र वद्य त्रयोदशी, मंगळवार, 30 एप्रिल 1878. स्वामींनी स्नान केले. त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक आणि शांत तेज पसरले होते. संपूर्ण ब्रह्मांड जणू स्तब्ध झाले होते. अक्कलकोटचे आकाशही जणू रडत होते. हजारो भक्तांची गर्दी जमली होती. प्रत्येकाच्या श्वासात स्वामींचे नाम होते. स्वामी एका आसनावर बसले. त्यांनी आपले डोळे मिटले. आपला श्वास ब्रह्मांडात विलीन केला आणि परब्रह्माने आपला मानवी देह त्यागला. श्री स्वामी समर्थ या नामघोषाने अक्कलकोटची जमीन हदरली. राजांपासून ते गरिबांपर्यंत सर्वांनी हंबरडा फोडला. तो त्रैलोक्याचा तारणहार आता शांत निजला होता. पण त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य सांगत होते की हा शेवट नसून एक नवीन सुरुवात आहे. स्वामींनी स्वतःच्या देहाची आहुती देऊन संपूर्ण जगाला चैतन्य दिले होते. अत्यंत भक्तिभावाने आणि जड अंतःकरणाने त्यांच्या देहाला समाधी देण्यात आली. आज तीच समाधी लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. तिथे टेकवलेले डोके कधीही रिकामे उठत नाही. श्रोते हो, हा समाधीचा प्रसंग डोळ्यांसमोर आणतानाही अंगावर काटा येतो आणि डोळे पाणावतात. स्वामी समर्थ समाधीस्थ झाले, पण त्यांचे अस्तित्व नष्ट झाले नाही. उलट समाधीनंतर स्वामी अधिक प्रकर्षाने आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहिले. आज 150 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, पण अक्कलकोटमध्ये आणि जगाच्या पाठीवर कुठेही राहणाऱ्या स्वामी भक्तांना आजही त्यांच्या लीलांची प्रचिती येत आहे. कुणाचे प्राण वाचवणे असो, कुणाला स्वप्नात दृष्टांत देणे असो, वा कुणाच्या घरात भस्म रूपाने प्रकट होणे असो, स्वामी महाराज आज पूर्वीपेक्षा जास्त जागृत आहेत. श्री स्वामी समर्थ चरित्र आणि स्वामी समर्थ बखर या ग्रंथांचे जे भक्त नित्य वाचन करतात त्यांच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा जळून खाक होते. ज्या घरात रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप होतो त्या घराकडे साक्षात यमराजही वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. स्वामी म्हणतात, मी गेलो नाही, मी जिवंत आहे. फक्त तुमच्या डोळ्यांवरचा अज्ञानाचा पडदा दूर करा. मी तुमच्या शेजारीच उभा आहे. आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनात स्वामींचं नामस्मरण हे एकमेव औषध आहे जे मनाला अथांग शांती देऊ शकते. श्रोते हो,
कर्दळी वनातील एका वारुळातून सुरू झालेला हा दिव्य प्रवास अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली जरी स्थिरावला असला तरी तो खऱ्या अर्थाने प्रत्येक भक्ताच्या हृदयात आजही सुरूच आहे. श्री स्वामी समर्थ हे केवळ एक नाव नाही, तर तो विश्वाचा श्वास आहे. आजच्या या भागातून आपण त्यांच्या अगाध आणि अनंत लीलांचे केवळ एक पान वाचले आहे. त्यांचा महिमा वर्णन करण्यासाठी आकाश हे कागद आणि समुद्र हे शाही बनले तरी अपुरे पडतील. आम्ही प्रार्थना करतो की अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान घेऊन येऊत. तुमच्या सर्व संकटांचे निवारण त्यांच्या कृपेने होवो. तुम्हाला ही दिव्यकथा कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तसेच आपल्या ज्ञानामृत सार या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व प्रियजनांसोबत शेअर करा, जेणेकरून स्वामींची ही ज्ञानामृताची गंगा प्रत्येकाच्या घराघरात पोहोचेल. पुन्हा भेटूया अशाच एका अलौकिक आणि भक्तिमय कथेसोबत. तोपर्यंत स्वामी नामाचा जप करत राहा. ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय.